हे विप्लवी, मला एक विचारायचं होतं की गौतम बुद्धांची पहिली मूर्ती केव्हा बनली असेल? माझ्या माहितीनुसार पहिले 500 वर्ष म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या 500 वर्षापर्यंत त्यांचे पदस्पर्श, त्यांचे म्हणजे फुटप्रिंट्स, त्यांचे खाली सिंहासन आणि धम्मचक्र हे त्यांच्या अनुयायांकडून बनवलं गेलं. पण इसवी सन सदीच्या पहिल्या वर्षात कनिष्क नावाचा राजा जो गांधारमध्ये म्हणजे आताचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हा जो एरिया आहे तिथे पहिले त्यांची मूर्ती बनवण्यात आली. आणि कनिष्क हा राजा ग्रीक इन्फ्लुएन्स म्हणजे तो बॅक्टेरिया या एरियामधून बॅक्टेरिया रिजनमधून आलेला होता. तिथे ग्रीक भाषेचा किंवा ग्रीक संस्कृतीचा जास्त इन्फ्लुएन्स होता. तर आपल्याला गौतम बुद्धांच्या मूर्त्यामध्ये थोडासा ग्रीक कपडे किंवा हे सिमिलॅरिटीज दिसतात. पण नंतर जेव्हा म्हणजे मथुरामध्ये जेव्हा त्यांच्या मूर्त्या बनवण्यात आल्या तेव्हा त्या आध्यात्मिक आणि इंडियन टचवाल्या बनवण्यात आल्या. म्हणून ज्या मूर्त्या आपल्याला इंडियन साईडच्या दिसतात त्या तशा दिसतात, ज्याच्यामध्ये त्यांचा शांत स्वभाव, मिटलेले डोळे आणि हे सगळं त्यात दिसून येतं. म्हणजे काय की गौतम बुद्धांची मूर्ती ही कोणी एका माणसाने नाही बनवलेली आहे, ती ही बनत गेलेली आहे, ती हळूहळू चालत गेलेली परंपरा आहे.